आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू ग्रँड मास्टर्स. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. तर श्रुती आणि सीमाताई दोघी येस येस. तर ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबतचा प्रवास इतरांसोबत छान शेअर करण्यासाठी, तुमच्या अनुभवातून इतरांना एक प्रेरणा देण्यासाठी तुम्ही तयार आहात. खरंच तुमचे किती धन्यवाद मानावे आणि किती कौतुक करावं. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. कारण अगदी लहान गावातून आलो आहे मॅडम. अनेक सारे बंधन आहेत, पण नाही, मी या वैज्ञानिक दृष्टिकोनातून ऊर्जेला समजून घेतला आहे. अंधश्रद्धा मागे टाकली आहे, या मागचं विज्ञान आणि मानसशास्त्र समजून घेतलं आहे आणि ते मी इतरांसोबत शेअर करत आहे. यासाठी सीमाताई खरंच हिंमत लागते. ओके. आणि ती तुम्ही केली. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. खूप छान. ओके. तर नक्कीच तुमचा दोघीही तुम्ही परिचय द्या आणि तुमचा प्रवास सर्वांसोबत शेअर करा. आत्मा नमस्ते मॅडम. मी आता श्रुती ते संतोष श्रुती थोडा पालकर. आवाज मोठा आला तर अजून उत्तम होईल. हा. हा. आत्मा नमस्ते मॅडम. मी श्रुती पालकर. मी राहते मुलुंडला. आणि मी आता जस्ट म्हणजे शिफ्ट केलं मी मुलुंडवरनं सगळं. आणि मी स्वतः एक टेलर आहे. मी क्लासेस पण घेते आणि मी माझे कपडे शिवून लोकांना देते. खूप छान. ऑर्डर देते कपडे. छान. सीमाताई. आत्मा नमस्ते मॅडम. मी सौ सीमा रमेश पाटील, सांगलीवरून आहे. तासगाव तालुका आहे आमचा. छोट्याशा गावात आहे आम्ही राहायला. शेतकरी कुटुंबातूनच आहे. कोणतं गाव आहे तुमचं? निंबळक गाव आहे आमचं. ओके. तासगाव तालुक्यामध्ये. हा. ओके. आणि खेडेगावच आहे, पण छान आहे. आनंदी आहे मी खूप या गावामध्ये. अं, हा. हे जे आम्ही ग्रँड मास्टर रेकी ऊर्जा, हे मला काहीच माहित नव्हतं. युट्यूब मधूनच मी तुम्हाला बघितलं आणि प्रवेश घ्यायचा निश्चित केला. मला काहीच माहित नव्हतं यातलं, फक्त मेडिटेशन फक्त माहित होतं. आणि ह्यामधून मॅडम मला खूप ज्ञान मिळालं आणि माझ्या जीवनाचा एक काहीतरी वेगळा टर्निंग पॉइंट असल्यासारखंच मला वाटलं. त्यामुळे खूप आनंदी आहे मी आता. आणि इतका बदल झालाय ह्या 4 महिन्यात की मला कल्पना सुद्धा नाही त्याची. इतका बदल झालेला जे मी आता ह्या 3-4 वर्षात शिकले, म्हणजे अनुभवलं, ते आता मला त्याचं फळ मिळायला लागले असं झालं. आणि खरंच सांगते तुम्हाला, एक ब्रह्मकमळ लावलेलं मी मॅडम, रोप लावलेलं. 4 वर्ष झाले रोप लावलं, पण त्या रोपला फुलं आलं नव्हतं आमच्या. आणि ते इतक्या भराट्यानं वाढायला लागले आणि ज्यावेळी जॉईन झाली त्याच्या 4-5 दिवसातच त्याला कळी आली. आणि काहीतरी ब्रह्मांड इथं उतरलं असं मला एकदम आतून वाटलं. आणि हे खूप छान आहे, खूप छान ऊर्जा आहे. आणि हे मला शेअर करायचं होतं पहिल्यांदा. ते ब्रह्मकमळ, माझ्या आवडीचं फुल, ते मला मिळालं साक्षात बघायला तुमच्या दारात. एवढं झालेलं होतं आणि मला खरंच वाटतं हे रेकीचेच काय हे आहे. ब्रह्मकमळ. आवडलं, खूप आवडलं. ब्रह्मांडीय ऊर्जेने ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ दिलं. अच्छा. सीमाताई, तुम्ही रेकीला आले होते तेव्हा नेमका काय उद्देश घेऊन आले होते? मी रेकीला आली त्यावेळी मला काहीतरी वेगळं असं करायचं होतं मॅडम. माझा व्यवसाय पण आहे छोटासा. तो मिरची कांडपचा आहे. मी शेती बघत बघत ते पण करत होते. आणि त्यामध्ये कसं झालं तुम्हाला सांगायचं म्हणजे, लाईट जायची. परत मानसिक त्रास पण जास्त होता, कारण आलेलं गिऱ्हाईक सुद्धा जास्त हे होत नव्हतं. आणि कारण लाईट नसल्यामुळे, आम्ही शेतात वस्तीमध्ये राहायला असल्यामुळे आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम जास्त होता. मग अक्षरशः मी म्हंटल की जिथं काहीच नाही, कशाचाच हे होऊ नये, आपलं फक्त आपल्याला मिळावं असं मला काहीतरी द्या देव. म्हणजे मी परमेश्वराकडेच मागणी केली की माझी शक्ती आणि माझं सगळं असावं असं मला काहीतरी द्या. आणि हे मॅडम मला मिळालं, ऊर्जा. ऊर्जा इतकी छान वाटली ह्यामध्ये की आपणच घ्यायचंय आणि आपणच द्यायचंय, आपणच सगळं करायचं. त्यामुळं माझ्या आयुष्यातला आवडीचा अभ्यास झालाय हा. आणि मी आनंदाने केला हा आतापर्यंतचा अभ्यास. असं झालं. आवडलं, खूप आवडलं मॅडम. तुमचे खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या आयुष्यात माध्यम म्हणून आला रेकीचे, ब्रह्मांड ऊर्जेचे.
त्यामुळे आम्हाला आवडलं, मला आवडलं, खूप आवडलं. स्वतःमध्ये काय बदल झाले? स्वतःमध्ये म्हणजे ऊर्जा मला मागच्या 4-5 वर्षामध्ये झोप जास्त येत होती मॅडम. म्हणजे आधी डोकं दुखत होतं आणि नंतर मला झोपेचं प्रमाण जास्त होतं. आणि त्यामुळे माझ्यात एक आळस वाढलेला होता. आणि स्वतःवर आत्मविश्वास तर अजिबातच नव्हता मॅडम माझा. कसलाच नव्हता, की मी हे करू शकत नाही. एवढं शिक्षण घेऊन पण माझा आत्मविश्वास पूर्ण कमी झालेला. आणि ते जशी मी रेकीला जोडलेली, ऊर्जेला जोडली, तेव्हापासून मला म्हणजे माझ्यातच एवढी ऊर्जा कशी काय? माझं 1 तासाचं काम 15 ते 20 मिनिटात व्हायला लागलं. त्यामुळे मी आश्चर्य केलं, माझ्या बाबतीतच स्वतः मी आश्चर्य केलं, की असं कसं व्हायला लागलं. की हे मेडिटेशनचा परिणाम आहे. मेडिटेशन मला खूप खूप मदत केली, मेडिटेशनने माझ्या आयुष्यासाठी. एवढं झालं. आणि तुमचे जे मेडिटेशन आहेत मॅडम, पूर्ण सगळे मेडिटेशन इतके छान आहेत की समजण्यासारखे आहेत. त्यामुळं मला रस्ता मिळाला, जीवनाचा मार्ग माझा मोकळा झाला. एकदम सत्यातलं मेडिटेशन आहे. खरं मेडिटेशन. खूप धन्यवाद मॅडम तुमचे. किती धन्यवाद माणसां सीमाताई, किती धन्यवाद माणसा. किती प्रेम. हो, खूप. ओके. आपण परत श्रुतीकडून सीमाताई तुमच्याकडे येते. ओके. श्रुती, तुमचा प्रवास काय आणि सुरुवात कशी आणि रेखी थर्ड पर्यंत काय वाटलं स्वतःला? प्रथम तर मला रेखी म्हणजे काय माहित कशी आली. प्रथम तर मला रेखी म्हणजे काय माहित, पण मी रेखी मध्ये कशी आली हे मलाच समजलं. कारण मी पहिलं तर म्हणजे खूप नेगेटिव्ह, खूप मला त्रास होता. एवढी झोप माझ्या ह्याच्यावर की मला कुठलं काम होत होतं, एवढं मला खूप त्रास होतो. पण श्रुतीताई, मी मी 1 मिनिट तुम्हाला थांबवते. 1 मिनिट हा. प्रथम तर मला रेखी म्हणजे काय माहित नव्हतं. मी रेखीमध्ये कशी आली हे पण बोलतात ना, एक चमत्कारच आहे माझ्यासाठी. कारण प्रथम मी खूप नेगेटिव्हिटी मध्ये होती, मला खूप त्रास होता मानसिक. एवढी झोप की मला कुठलं काम होत होतं आणि सतत माझ्या भोवती मला असं वाटायचं की मला काहीतरी माझ्या अवतीभोवती काहीतरी वाईट शक्ती आहे, मला खूप त्रास देते. तर मी अशी पण देवपूजा आणि माझं देवाचं मी खर्च करते, पण मला असं ते फील व्हायचं की मला खूप काहीतरी वाईट आहे माझ्या अवतीभोवती, मला खूप त्रास देते. तर मी परमेश्वराकडे तेव्हाच बोलेन की मला काहीतरी चांगला मार्ग दाखव, मला हे ह्याच्यामध्ये वाईट ह्याच्यात राहायचं नाही. तर त्यांनी आय थिंक मला प्रत्येक वेळा मेडिटेशन करा असे युट्यूबवर या कधी पण असं पूर्ण म्हणजे मोबाईल घेतोय का तर मला मेडिटेशन करा असं व्हिडिओ नेहमी यायचे. पण मी माझ्या कामामुळे मला टाइम मिळत नाही. तर एक अचानक एक दिवस मला तुमचे व्हिडिओ दिसले असे त्याच्यावर मोबाईल युट्यूबवर. तर मी क्लिक केलं आणि मी बोलले ते मराठीत होतं आणि व्यवस्थित आणि खूप छान म्हणजे ते सांगणाऱ्या व्यक्तीने व्यवस्थित सांगितलेलं की ते खूप छान मेडिटेशन आहे. म्हणून मी लगेच अजिबात विचार नाही केला, लगेच फोन नंबर तुमचा घेतला आणि लगेच तुमचा फोन नंबर डायल करून तुमचं रेकीचा त्रास करतो. तर मी प्रथम पहिले बोलली मी बघेन म्हणून बोललेली, जेव्हा आपण जॉईन केलेलं ना. तर मी बघणार म्हणजे मी जसं जॉईन केलं मी फर्स्ट सेकंड थर्ड आणि डायरेक्ट ग्रँड मास्टर पर्यंत मी पूर्ण केलाय. अजिबात मी कुठे गॅप घेतला नाही. पण मला खूप छान वाटले एवढे मेडिटेशन, मी सगळे मेडिटेशन केले आणि खूप मनापासून केले आणि एवढं फील होतात ना मेडिटेशन करताना. खरोखर मला त्याच्यातनं बघा नेगेटिव्हिटी मधनं मला बाहेर काढायला खूप मेडिटेशनचा खूप फायदा झाला माझ्या आयुष्यात. माझे पूर्ण बिझनेस ब्लॉक करून ठेवला होता. मला काहीही करता येत नव्हतं. माझे मनी ब्लॉकेज झाले होते. ते सगळे ब्लॉकेजेस ह्याच्या मेडिटेशन मधनं माझे क्लिअर झाले. मी स्वतः आता स्वतःच व्यवस्थित बिझनेस करते. प्रॉब्लेम्स येत असतात पण त्यांना हँडल कसं करायचं काय करायचं हे रेकी मध्ये आम्हाला तुम्ही व्यवस्थित शिकवलेलं आहे. त्या पद्धतीचं आम्ही बरोबर सगळं करतो. त्यामुळे मला आता रेकीमध्ये काही प्रॉब्लेम नाही. मी स्वतः व्यवस्थित माझा व्यवसाय आणि माझं घर व्यवस्थित हँडल करू शकते. तुम्ही आम्हाला चांगला मार्ग दाखवला आणि त्या चांगल्या ऊर्जेमध्ये मला बोलतात ना ऊर्जेचा स्रोत दाखवलाय आणि ते आम्ही स्वतः आता फील करतोय आणि आमचं आयुष्य सुधरव. थँक्यू. अगोदर जी नकारात्मक ऊर्जा आजूबाजूला जाणवायची, ओके, आणि ती होतीच, हो. त्यात काही प्रश्नच नाही. तर आता ती जाणवते का?
नाही अजिबात. बोलते तर त्या त्या घरामध्ये जिथे मी राहत होते ना तिथे घरामध्ये आहे ना, म्हणजे घरामध्ये काही प्रॉब्लेम होता, पण जिथून जिने पाठवलं होतं ना, तिथे मला ते त्रास देतच होते. तर मी 18-19 वर्ष तिथे राहिली. मला काही त्रास होता, पण इव्हन आता 2-3-4 वर्ष झाले ना, तिथे मला खूप त्रास होत होता. किंवा माझा बिझनेस चालून देऊ देत कोण, मला ते माहिती नाही कोण काय ते, पण मला ते स्वतः फील व्हायचं की मला असा त्रास आहे. आणि त्याचा त्रास कसा मी रेकी करत होते पण मला त्रास नव्हता होत. तर त्याचा त्रास माझ्या घरातल्यांना होतो, आई मिस्टरांना, माझ्या मुलांना, असं सगळ्यांना होतं. तर ते मी माझ्या मिस्टरांना नेहमी बोलायचे की तू आपण घर चेंज करू, पण त्यांनी कधी ऐकलं. पण बोलतात ना, ब्रह्मांडाने ते करून घेतलं आणि तुम्ही आता अशा ठिकाणी आणून ठेवलंय ना, खूप सेफ ठिकाणी आणि खूप छान. मला आता इथे खूप छान वाटतं, मी मस्त आनंद आहे. येस, खूप छान. म्हणजे ना आयुष्यामध्ये एखादा प्रॉब्लेम आला, पण तो प्रॉब्लेम कशासाठी आला, तर आपला मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. सॉल्व करण्यासाठी, बरोबर. हो खरं, ते मी खरं, आणि त्या प्रॉब्लेम मधनं पण त्या ब्रह्मांडाने मला एवढा अलगद बाहेर काढलाय ना. खरोखर एवढा खूप मोठा प्रॉब्लेम होता, पण त्याच्यात व्यवस्थितरित्या बाहेर, अजिबात नाही काही त्रास होत. हा थोडाफार आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी, पण बोलतात ना ती गोष्ट अशी होती की त्याच्यातनं जर बाहेर नसतं निघालं तर खूप मनस्ताप झाले. पण त्याच्यातनं पण त्यांनी अलगद असं झालं. मी त्या तुमचा ब्रह्मांडाचे खूप खूप आभारी आहे. तुमचा फोन आला होता तेव्हा तुम्हाला हेच सांगितलं होतं. हो. नाही खरोखर मी एवढं तेव्हा मला असं फील झालेलं ना, काय तेव्हा शब्दच कळत माझ्या तोंडात आणि काय बोलू असं मला एकदम हे झालं, दडकीच तेव्हा. पण खूप ब्रह्मांडाने मला खूप साथ दिली आणि त्या देखील मला खरोखर त्याच्यात बाहेर काढलं. येस, हे खरं आहे. आपल्यावर एखादं संकट आलं तर ते सुद्धा एका ग्रँडमास्टरवर आलेलं संकट सुद्धा त्याला नवा मार्ग दाखवण्यासाठीच आलेलं असतं. हो. एवढा विश्वास ठेवायचा. चाहे पाहे दुःख दे, पाहे सुख दे, तुला जे द्यायचं असेल ते दे, ते. पण माझ्यासाठी मात्र तो प्रसादच असेल. हो. ते काय बोलतात ना, मला त्या तिथून बाहेर काढायचं होतं, त्यामुळे ते संकट आलं. त्यांनी मला तिथून बाहेर काढलं आणि आता मी व्यवस्थित आहे, मग थँक यू सगळं युनिव्हर्स, थँक यू, थँक यू. युनिवर्स आहे. थँक्यू. है ना, खूप छान. तर सीमाताई, आणखी काय अनुभव सांगसाल तुम्ही? अनुभव म्हणजे मॅडम छोटे मोठे तर आहेच, पण मोठा अनुभव खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे एक वेळी घरात कोणच नव्हतं आमच्या, आणि पाऊस चारी बाजूने असा हे झालेला होता. आणि सोयाबीन म्हणजे वाळवायला ठेवलेलं बाहेर, आणि मदतीला कोणच नव्हतं मॅडम, प्रत्येकाचं आपापलं काम चालू होतं. आणि अक्षरशः मी म्हंटल पाऊस यायला नको, हे मोठं माझ्यासाठी झालेलं होतं, मोठं. अं, पाऊस यायला नको, माझं एवढं नुकसान व्हायला नको, अशा पद्धतीने मी पटपटपट एकटीच गोळा करत राहिली मॅडम. आणि सगळं गोळा करून झाल्यावर अर्ध्या तासाने खूप मोठा पाऊस आला होता. एवढं झालेलं, अक्षरशः वाटायला लागलं की ब्रह्मांडाने माझ्यासाठी थांबवलं या पावसाला, इतकं ते चमत्कारच झाल्यासारखं मला वाटलं की, पण आपण बोलल ते होतं, एवढं मात्र नक्की आहे. मला अनुभव खूप आलेले आहेत असे. आणि पाऊस अक्षरशः थांबवू शकले असं माझं मला चमत्कार वाटायला लागला. अक्षरशः मला सगळे वेडे म्हणतील, पण खरंच मॅडम चारी बाजूने जवळजवळ पाऊस पडत होता. आणि माझं सगळं काम झाल्यानंतर परत अर्ध्या तासानं पाऊस आला. हा माझ्यासाठी मोठा चमत्कार आहे. म्हणजे अतिशय आनंद झाला मला की मी सगळ्यांना सांगितलं की असं झालं. तर खरंच म्हणजे बरं वाटलं तसं. आणि बाकीचे जे आहे ते चालूच आहे, म्हणजे शेती वगैरे हे असं आपल्याला फायदा देते ते. छान कोणाकोणाला वाटतंय रेकी दिली असं. तुम्ही? हा, कोणाकोणाला रेकी कोणाकोणाला दिली आरोग्यासाठी? एक मॅडम ही आली तशी, माझे माहेरचे जवळजवळ 25 वर्ष झालं त्यांना त्रास चालू होता घरात, पूर्ण निगेटिव्हिटी. आणि त्याच्यामुळे आम्हाला पण त्रास होत होता असा, प्रत्येकीला त्रास व्हायचा. मग अक्षरशः ज्या वेळेला मी सिम्बॉल शिकले त्याच वेळी बरोबर माझ्या वडील म्हणजे खूप त्यांना त्रास झाला, म्हणजे शारीरिक त्रास जास्त व्हायला लागला. शारीरिक त्रास झाल्यामुळे वडिलांना सुद्धा मानसिक त्रास होत होता. आणि त्याच्यामुळे सगळं बिघडलेलं होतं. मग त्यावेळी मी घाबरत घाबरत हा प्रयोग करून बघितला मॅडम, पहिला हिलिंगचा माझ्या आईसाठी.
आणि आईला एकदम बरं वाटलं मॅडम. मला माझ्यातच वाटायला लागलं की काय बदल असेल हा, म्हणून मी वेळोवेळी हिलिंग देत राहिली. फोनवरून नुसती देत राहिली मॅडम. पण खूप चमत्कार आहे हा की बरं वाटलं, मला खूप बरं वाटलं. आणि त्यावेळेपासून माझं सुरुवात झाली की मी आईला सुद्धा बरी करू शकते. आणि माझ्या वडिलांना सुद्धा थोडासा त्रास होता, तर त्यांना पण, त्यांचे पण 3 ऑपरेशन झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांना बरं वाटतंय. आणि मानसिक त्रासापासून सुद्धा त्यांची सुद्धा सुटका झालेली आहे यातून. आणि पूर्ण निगेटिव्हिटी काढते मॅडम, हे पूर्ण निगेटिव्हिटी स्वतःमध्ये सुद्धा आणि इतरांमध्ये सुद्धा. हे इतकं पुण्याचं काम वाटलं की खरं. आणि मी आनंदानं सगळं केलं मॅडम. ग्रँड मास्टरचा प्रवास हा सुद्धा मला खूप आवडला. मनापासून सगळं केलं मॅडम. आणि आनंद वाटतोय मॅडम यात. ग्रँड मास्टर मध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं? ग्रँड मास्टर मध्ये मला सगळंच आवडलं. त्यातून वटवृक्ष हे सुद्धा खूप आवडले. किती ते काय ते ऊर्जा, काय ते काम देणं वगैरे, असं जीवन मरण सगळं मॅडम. इतकं आपल्याला आयुष्य किती कमी असतं, कमी असतंच असं म्हणायचंय. कारण आपल्याला करण्यासारखं आयुष्यात भरपूर आहे, चांगल्या गोष्टी भरपूर आहेत, आपल्याला ते दिसत नाहीत. आणि हे मला जास्त आवडलं. जितकं चांगलं करता येईल तितकं करूया सगळ्यांनी मिळून, असं ह्यामध्ये इतकं छान शिकवलंय तुम्ही. आणि इतकं मेडिटेशन मध्ये स्पष्ट भाषेत आणि सोप्या भाषेत तुम्ही समजावून सांगितलं. त्यामुळे खूप छान वाटतं प्रवास. ग्रँड मास्टरचा प्रवास म्हणजे तरी एकदम ओकेच. जीवनातले सगळी घडीच छानपैकी बसलेली आहे असं वाटलं. इतकं छान आहे. आता राग येतो? नाही, राग नाही येत. रागावर नियंत्रण आलेलं आहे, पूर्ण आलेलं आहे. म्हणजे कसं, तुम्ही जे माफी मागणं, माफ करणं, हे जे शिकवलं, त्यामधून तरी जास्तच रागावर नियंत्रण झालेलं आहे. नाही येत राग. राग मला होता, खूप राग होता मला. ओके, आला त्यामुळं तर निघून जातो. हो, मानसिकतेवर त्याचा जास्त परिणाम होत होता. बरोबर. हा. त्यामुळे जास्त टेन्शन यायचं छोट्या छोट्या गोष्टींचं. छोट्या छोट्या गोष्टीवर टेन्शन येत होतं. आणि त्यामुळे वातावरण पूर्णच खराब होऊन जात होतं माझ्या रागामुळे. मी मान्य करते ह्याचा. कारण हा जो राग होता तो अतिशय सगळ्यांना, समोरचा माणूस कधी तुटून जाते ते मला कळायचंच नाही. नातेसंबंध बिघडले, पूर्ण बिघडले. मला कळत होतं मला राग येतोय, पण नातेसंबंध तुटल्यानंतर मला पश्चाताप होत होता. पण मी सगळं व्यवस्थित असताना सुद्धा मलाच कळायचं नाही की नेमकं काय होतंय. पण माझा राग, हा राग कमी झाला हा तरी मला तरी पूर्ण औषधच झालेलं मेडिटेशनचं. मला थोडस राग आल्यासारखं वाटलं की मी खरंच मॅडम मेडिटेशन करायला पहिलं जाते. आणि मेडिटेशन करून येऊन ओके व्हायचं औषध आहे माझ्यासाठी ते. मला सांगा, खूप काही समोरचे लोकही म्हणजे काय चुकलेले नसतात. फक्त आपण रिॲक्ट जास्त होतो, आपण जास्त टेन्शन घेतो. हो, ते बरोबर आहे. मुलांचं टेन्शन कमी झालं? मुलांचं टेन्शनच नव्हतं मला. मुलांना मीच टेन्शन देत असणार आहे. मुलंच मला म्हणायची मम्मी तुझा राग कमी कर. हं. मग हा, तेवढं होत होतं. पण जसं जसं मी रेखीत आली तशी मुलांनाच माझ्याबद्दल जास्त बदल वाटला. आणि घरातल्यांना पण वाटला. ऊर्जा, खरंच ऊर्जा छान आहे, खूप छान आहे. मस्त. आणि आता चिंता पण नाही राहिली. नाही, चिंता पण नाही, मुलांची कशाची चिंता चिंता राहत नाही. असायची, कसे असतील, बरोबर जातील की नाही, बरोबर येतील की नाही, असं करतील की नाही, तसं करतील की नाही. तर त्या सगळ्या गोष्टी थांबल्या आहेत. थांबलं, पूर्ण थांबलं. हं. मुलांची पण काळजी वाटत नाही. आणि बाहेर आहे त्यामुळे, मुलगा बाहेर आहे त्यामुळे मॅडम मी सतत काळजी करायची की त्याला जेवण व्यवस्थित मिळणार का नाही. असं म्हणजे प्रत्येक गोष्टीत प्रश्नचिन्ह असायचा. आणि निगेटिव्हिटी जास्त होती की त्याला खाल्लं म्हणजे व्यवस्थित जेवलं जातोय का नाही तो. पण आता काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही मला. आणि मुलगा पण म्हणजे सगळेच व्यवस्थित आहे त्यामुळे काहीच वाटत नाही, कोणाविषयीच काही वाटत नाही. त्याऐवजी आता काय वाटते? आता सगळे व्यवस्थित असणार आहेत. आणि त्याला एकदम जेवण छान. चांगलं मिळत असणार आहे. हो, आता तसा विचारच करायला तुम्ही सांगितला.
पूर्ण पॉझिटिव्ह बोला. आणि तुम्ही तरी मला खूप सावरून घेतलंय मॅडम. ती पूर्ण निगेटिव्हिटीतून बाहेर काढलेलं आहे. प्रत्येक वेळी छोट्या छोट्या शंकेतून तुम्ही मला खरंच बाहेर काढलेलं आहे. मी तुम्हाला मेसेज करत राहिली आणि तुम्ही पूर्ण पॉझिटिव्हिटीनं मला सांगत होता होऊन जाईल, काळजी करू नका. आणि ह्यातूनच मी समोर आली तुमच्या. खरंच आहे. मला काय वाटायचं खरंच, की मॅडम पर्यंत निरोप पोहोचला म्हणजे ब्रह्मांडापर्यंत पोहोचला. आणि तो मॅडमने बघितला म्हणजे ब्रह्मांडापर्यंत गेला आणि आम्हाला त्याचं मिळालं. उपाय होत गेली असं Yes. वाटायचं. तुमच्या विश्वासाने तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी दिली आणि आपोआपच सगळ्या गोष्टी घडत गेल्या. खूप छान. खूप मस्त. सगळ्यात जास्त तुमच्या रागाचा त्रास पाटील साहेबांना झाला असेल. पाटील साहेबांना जास्त होत होता, पण ते काही बोलत नव्हते. कधीच मला कुठला हट्ट पुरवला नाही असं नाही. काही एक हट्ट केला की करून ठेव, का तर मला राग येतो. आता त्यांना स्वतःच बदल वाटतोय की ओके सगळं. आणि मला त्यांनी त्यांनी पण मुलगीनं पण माझ्या ग्रँड मास्टर मध्ये सगळ्या म्हणजे विद्याताई, सुनीताताई वगैरे त्या सगळ्यांनी मला सपोर्ट केला आहे ग्रँड मास्टर मध्ये. माझी बहीण मोठी, सगळ्यांनी मला ग्रँड मास्टर तू करणार आहेस, तू करशील असं म्हणून त्यांनी मला यामध्ये प्रवेश घ्यायला सांगितला. त्यामुळे त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. इतकं आणि मार्गदर्शन मला असं खूप. वाटतं की तुम्ही डायरेक्टच आल्या ग्रँड मास्टरला. तुम्हाला कोणी चला नाही म्हटलं, काही नाही काही नाही. मॅडम मला यायचंय आणि सीमा आल्या. हो, तसं तसं झालं पूर्ण. त्या दिवशी काय झालं, मला 8/8/2024 असं काहीतरी तारीख होती. हा. त्यावेळी मला इच्छाच झाली की मी ग्रँड मास्टरला गेलं पाहिजे आणि मी तुम्हाला फोन आणि तुम्ही मला घेतलं पण. त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद. आणि मला आवडीचा अभ्यास इतका छान आणि जलद गेला की खूप छान. अक्षरशः रिव्हर्स करिअर जर्नी किती वर्षांनी रिव्हर्स जर्नी झाली? रिव्हर्स जर्नी बऱ्याच वर्षांनी झाली असं वाटतंय. कारण शारीरिक वेदना सुद्धा मॅडम मला नाही, डोकेदुखी नाही, असं असं ह्या पद्धतीने सुद्धा झाली. आणि मला एक 20 वर्ष पाठीमागे गेल्यासारखं वाटतंय. खूप छान श- असं. फक्त मनाने पाठीमागे गेल्या की शरीराची ती कॅपॅसिटी झाली 20 वर्षापूर्वीची? शरीराची कॅपॅसिटी पण तशीच आहे आणि मनाने सुद्धा गेलेली रिव्हर्स जर्नी. कारण आयुष्य सुंदर आहे हे तुम्ही इतक्या सोप्या भाषेत सांगितलंय, त्यामुळं अजून छान वाटतंय. करायचंय आयुष्य अजून सुंदर करायचंय. अजून सुंदर करायची. खूप छान. नक्कीच मी तुम्हाला तुमच्या लाईफचा पर्पज विचारायला येते. तोपर्यंत श्रुतीकडे जाते. श्रुती. श्रुती. बोला. माईक सुरू करा. किती झाली रिव्हर्स? रिव्हर्स जर्नी तर माझी अशी पण म्हणजे मला 20 वर्ष तरी मी मागे गेले आणि आता मी मस्त जोमाने आणि खूप छान एका याच्यामध्ये माझं काम करते. तर मध्ये मला खूप म्हणजे एवढं आळस आणि म्हणतात ना, जो मला कामच होत एवढं मला त्रास होतो. तर मी पहिले माझं काम खूप मनापासून आणि व्यवस्थित करायची. पण म्हणतात ना, काही दिवस बोलतात 2-2.5 वर्ष मला अजिबात काही होत नव्हतं. एवढं निगेटिव्हिटी आणि एवढं झोप, आता त्याच्यात मी पूर्णपणे बाहेर निघाले आणि व्यवस्थित माझं काम करते आहे आणि मी फ्रेश आहे. माझ्या घरातलं सगळं म्हणजे सगळ्यांकडून माझं रिलेशन पण चांगलं आहे. पहिले मी खूप राग करायची माझ्या मिस्टरांकडे, म्हणजे एवढं चिडचिड आणि एवढं राग मला व्हायचं ना, मी खूप करत. तर आता एवढं नाही का, मी खूप शांत झाले. मुळे मी खूप शांत झाली. मी आता अजिबात चिडचिड करत नाही. म्हणजे पहिले मी मुलांवर बोलायची, माझ्या मिस्टरांना खूप बोलायची. मला आता अजिबात नाही. आता ते बोलतात मी ऐकते. असं झालंय. अन्याय पण सहन नाही करायचा, बरं काय? अन्याय सहन नाही करायचा. आता ते बोलतात मी ऐकत राहते. असं झालंय. खूप छान म्हणजे माझं चेंजिंग पूर्ण झालेलं आहे. आणि आय थिंक रेकी मध्ये कसं आहे की तुम्ही तुमचं लाईफ बरोबर दुसऱ्याचं पण आयुष्य तुम्ही व्यवस्थित करू शकता. तुम्हाला त्यांना हिलिंग देऊ शकता. हिलिंग प्रोसिजर तुम्ही ज्या ज्या शिकवल्या त्या खूप खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहेत. लोकांना त्याचा फरक पडतो. आम्ही स्वतः हिलिंग करतो, कोणाला देतो, तर त्याच्यामध्ये की दिल्याने पण
लांब राहणाऱ्यांना पण किती इफेक्ट पडतो लगेच. त्यांचे फोन येतात की आम्हाला खूप फरक पडला म्हणून. त्याच्यात पण आम्हाला खूप बरं वाटतं की खरोखर ही ब्रह्मांडीय ऊर्जा आमच्याकडे आहे. त्यांनी आम्हाला स्वतःला एक बोलतात ना, स्वतःच निवडलंय त्याच्यासाठी. आणि यासाठी आम्ही खूप त्यांचे आभार मानतो आणि खूप स्वतःला ग्रेट मानतो की त्यांनी आम्हाला निवडलंय. आणि आम्ही त्याच्या खरोखर त्यांनी तुम्ही जे आम्हाला शिकवलंय त्याचा आम्ही पुरेपूर आयुष्यात उपयोग करू, दुसऱ्यासाठीही आणि स्वतःसाठी. आणि चांगल्या हेतूने वापर करू त्याचा. येस, खरंच आहे. तर श्रुती श्रुती स्वतःला अगदी एका डिस्टर्ब झालेल्या मानसिकतेमधून स्वतःला एवढ्या फ्रेशनेस पर्यंत आणणे. कारण हो. प्रत्येकाचा प्रवास वेगळ्या ठिकाणावरून सुरू झालेला आहे. त्या मानसिकतेतून आज रोजी इतरांना पॉझिटिव्हिटीकडे वळवण्याचा प्रवास सुरू करणे, हे खूप खूप प्रगती आहे. ही कमी नाही आहे. मीच तर कुठे डिप्रेशन मध्ये आहे, मलाच तर कुठं टेन्शन आहे सगळं, मीच तर कुठं झोपून राहते. आता मीच नाही झोपत तर लोक माझं उदाहरण घेतात. बघ ती श्रुती आहे ना. नाही, बरोबर. मी एवढी निगेटिव्हिटी होती ना, आणि मी स्वतः फील करायची त्या गोष्टी. असं नाही की मी खोटं बोलते, मला त्या गोष्टी फील व्हायच्या की माझ्या अवतीभोवती काहीतरी आहे वाईट. आणि इव्हन मला त्रास पण व्हायचा त्या गोष्टीचा. त्यामुळे मी स्वतः बोलू शकते की हे खरोखर ह्या गोष्टी आहेत. ज्या माणसाला त्याचा इफेक्ट होतो, ज्या माणसाला त्याचा त्रास, त्या लोक समजतं की ह्या गोष्टी आहेत. पण बाहेरच्या लोकांना, दुसऱ्या माणसाला नाही ते समजत की नाही नाही काहीतरी वेगळंच असं काय असं आहे. पण ज्याला फील होतं ना, त्याला त्या गोष्टी समजतात की नाही खरोखर Yes. काहीतरी आहे. हा. बरं. मग त्यामुळे ते माणूस बोलतात मला ते ब्रह्मांडाने त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी निवडलं आणि त्यांनी मला त्याच्यातनं बाहेर काढलं. Yes. खूप खूप आभार आहे त्याचे. ब्युटीचं काय, तुमच्या ब्युटीचं काय राज आहे आता, ते पण सांगून द्या. आता तर आम्ही रिव्हर्स जर्नी केली ना, तर आता आम्ही तर ब्युटी तर मिळवणारच ना. इव्हेंट होतात ना. खूप मला असं आतून फील होतं की आपण आनंदी आहोत आणि एकदम छान वाटतं. त्याच्यामुळे आपला ग्लो पण वाढतो आणि आपल्याला खूप आनंदी वाटतं. ते रिव्हर्स जर्नी म्हणजे तुमचं वागणूक चेंज होतं, तुम्ही एक आनंदी राहता, तुमचं बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो, त्याच्यामुळे तुम्ही फ्रेश राहता म्हणून. त्याच्यातच तुमचा ग्लो वाढतो चेहऱ्याचा. यालाच रिव्हर्स जर्नी म्हणतात. आय थिंक ते आम्ही रेकीमध्ये शिकलो आणि आता ते आम्ही आमच्या आयुष्यात पुढे नेत राहणार. आणि कोणाला गरज असेल त्यालाही देण्याचा प्रयत्न प्रयत्न नाही, तुम्ही देणार. देणार. बरोबर. देऊ. कोणतं मेडिटेशन सगळ्यात जास्त आवडलं श्रुती? मेडिटेशन तर मला ग्रँड मास्टरचं पण आवडलं. बरोबर, मी फर्स्ट पासून जेवढे पण मेडिटेशन केले मला खूप आवडले. कल्पवृक्षाचं वटवृक्ष ते पण खूप छान आहे मेडिटेशन. आणि फॉरगिव्हनेस, जेणेकरून आपल्या जीवनात जे पण काय वाईट आहे ते आपण फॉरगिव्ह करून त्याला सोडून पुढे जाण्याचा एक हे खूप महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. फॉरगिव्ह कर, सोड सगळ्या गोष्टी, क्षमा कर. हे मेडिटेशन खूप महत्वाचे आहेत आणि इम्पॉर्टंट. मला ते खूप आवडतं. जेणेकरून आपल्या आयुष्यातलं सगळं जे पण काय वाईट आहे, जे पण काय आहे ते सगळं निघून आपण चांगल्या मार्गावर आणि पुढे चांगल्या सकारात्मकतेने पुढे जाऊ. खूप छान, खूप छान. तर श्रुती, आपल्या मित्रमैत्रिणी, आपल्या महिला भगिनी यांना तुम्ही काय सांगाल? त्या सर्वांना मी सांगेन खरोखर रेकी शिकणं महत्वाचं आहे. आणि स्त्रियांसाठी पण खूपच महत्वाचं आहे की तुमच्या आयुष्यात आपण जे आयुष्य जगतो नेहमी दुसऱ्यांसाठी, घरातल्यांसाठी जगत असतो, स्वतःसाठी कधी जगत नाही. आणि ते जगत नसल्यामुळे आपल्याला खूप मानसिक आणि शारीरिक त्रास होत असतो. त्या त्रासातून आपल्याला जर मुक्त व्हायचं तर तुम्ही रेकी शिकलेच पाहिजे. रेकीने खरोखर तुमच्या शरीराचं, मनाचं पूर्ण शुद्धीकरण होतं आणि तुम्ही एक चांगल्या मार्गावर जा आणि चांगले विचार करू लागता. जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही. भले किती त्रासात असला तरी तुम्ही त्याच्यातनं तुम्ही आनंदाने सर्वाइव्ह करू शकता. की तुमचं आयुष्य तुम्ही आनंदाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने चालू शकता. असं मला वाटतं. रेखी खूप खूप फायदेशीर आहे. मी स्वतः रेखी केले त्यामुळे झाले त्यामुळे मला खूप असं वाटतं की अजून सगळ्यांनी शिकावं. बरोबर. मी सकारात्मक झाले आणि मला असं वाटते आता इतरांनी सुद्धा तसंच व्हावं. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. श्रुती. परमेश्वर पण पाहिजे.
पण रेकीमध्ये तर नाही, परमेश्वरी शक्ती असते जी तुम्हाला साथ देते आणि तुम्ही तिचा वापर तुमच्या आयुष्यात करता. खरोखर ही ऊर्जा प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि ती शिकली पाहिजे. श्रुती, ही ऊर्जा अगोदर कुठे होती? आ अगोदर ही ऊर्जा ती कुठे होती? ती ऊर्जा माझ्या हातात होती, पण ती मी पाहिली नाही आणि ओळखली नाही. मी ती बाहेर शोधत होती. त्यांनीच मला मग नंतर दाखवली, मी तुझ्या हात आहे. तुला कशी जागृत करायचं आणि कसं आपलं इच्छा, आपल्या आकांक्षा पूर्ण करून घ्यायच्या, हे सगळं तिनेच शिकवलं. खूप छान. कोणती एखादी इच्छा जर पूर्ण झाली असेल तर नक्की सांगा. अजून तर नाही. माझं ह्याचं म्हणजे त्याचे स्वतःचं टेलरिंग क्लासेस मला करायचे. सध्या आता नाहीये, पण मी पुढे माझं स्वतःचं क्लासेस ओपन करणार, ह्याची माझी इच्छा आहे आणि लाईफ माझं पर्पज बिझनेस. काय आहे हे विचारायला मी नक्कीच तुमच्यापर्यंत येते. 2 मिनिटांमध्ये मला सीमाताईकडे जाऊ द्या. सीमाताई, काय पर्पज आहे लाईफचा आणि काय सांगसाल इतर महिलांना? लाईफचा पर्पज म्हणजे मॅडम, माझ्या हातून जशी हिलिंग हिलिंग स्वरूपातली जी ऊर्जा पेशंट बरं करण्यासाठी जाते, त्यासाठी मला खूप आवडले हे, की एखाद्याच्या वेदना त्या बऱ्या होत आहेत आपल्या हातून. खूप आवडलं. मी असं डोकेदुखी सुद्धा बरी करू शकते. परत असं मला आवडलं हे हिलिंगचं काम आहे, ते मला खूप आवडलं. आणि ह्याची ऊर्जा, हे जे आहे ते अजून काही ठिकाणी माहिती नाही. त्यामुळे ह्याला लोक अंधश्रद्धा सुद्धा म्हणतात, पण ही अंधश्रद्धा अजिबात नाही. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे आणि हे तुम्ही शिकून घ्या. आपल्या प्रत्येकाच्यात ही ऊर्जा असते, तर फक्त करण्याची, शिकण्याची गरज आहे सगळ्याला, हे मी सांगू शकते. घ्यायचंय आपण आणि दुसऱ्याला द्यायचंय, एवढंच करायचंय जीवनात. आणखीन म्हणजे हे असं पुण्याचं काम आपण करतोय, ह्यासाठी खूप छान एक स्वर्ग आपल्याला मिळतोय. तुम्ही जे म्हणता, जसं आपण पेरतो, जशी पेरणी आपली होते तसंच उगवतं. जर आपण एखाद्या विषयी चांगले विचार पेरले, चांगले विचार केले, तर ते आपल्याला सुद्धा चांगलं मिळतं. हे मी जास्त अनुभवलेलं आहे ह्यामध्ये आजपर्यंतच्या प्रवासात. आणि इथून पुढे पण मी हे करत राहणार. आपण दुसऱ्यांना सुद्धा आपण चांगलं सांगू शकतो आणि स्वतः सुद्धा चांगलं घेऊ शकतो, अशी ही ऊर्जा आहे. त्यामुळे मस्त वाटतं हे सगळं. मी असं विचारेल आवर्जून सीमाताई तुम्हाला, की महिलांना तर आपण सांगणारच आहे, सगळ्या गोष्टी ओके आहे, पण तुमची अशी कोणती छान एक इच्छा या ब्रह्मांडाने पूर्ण केली? माझी माझ्यासाठी सगळंच दिलं या ब्रह्मांडाने. म्हणजे अं, घरामध्ये पॉझिटिव्हिटी जास्त दिली, एवढं झालेलं आहे. आणि मला धाडसी व्यक्तिमत्व माझं दिलेलं आहे, कारण मला मॅडम कुठल्या वेळी काय बोलावं हे सुद्धा मला येत नव्हतं. पण आता मला खूप छान हे चांगलं करायला मिळते. स्वतःला बोलता येतं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला आहे, योग्य विचार मांडता येतात, जे माझ्या डोक्यात आहे ते मला शब्दांमध्ये मांडता येतं. हे- हे- खूप छान. थोडं ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून आता चालू आहे. मला बोलता येत नव्हतं, मी मागे मागे असायची, बोलायची इच्छा व्हायची पण धाडस होत नव्हतं. पण आता मला जे बोलायचंय ते मी बोलू शकते, त्यात मी आनंदी आहे, खूप आनंदी आहे. आणि ही ऊर्जा प्रत्येकाच्यात असते, माझ्यात पण आहे, त्याचा मला गर्व आहे. एवढं छान वाटतं. येस, ऊर्जा प्रत्येकात आहे, माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे, कारण आपणच त्या परमपिता परमेश्वराचं एक छोटस स्वरूप आहे. सर्वच हो. जण आपल्यामधला आणि देव आपण पाहिला आणि मग हो, आता त्या मंदिरातल्या देवासोबत छान एकरूप होता येते, आहे ना? आत्मविश्वास असला की आपण काहीही करू शकतो, एवढं मात्र नक्की आहे. येस. स्वतःवर विश्वास पाहिजे. त्यामुळे आपण कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो आणि आपल्याला जे योग्य वाटते जीवनात ते आपण करण्याची आपल्याला ताकद निर्माण होते. मग एवढं आता मला मी वाटतं. तुम्हाला अनपेक्षित असलेला एक प्रश्न विचारते. सीमाताई, आपलं गाव छोटं आहे, छोट्या गावामध्ये ही ऊर्जा अजून पोहोचलेली नाही आहे. ऊर्जा पोहोचली आहे पण ऊर्जेची जाण झालेली नाही आहे. तुमच्या माध्यमातून किती लोकांपर्यंत ब्रह्मांडीय ऊर्जा काय आहे हे पोहोचवायचा प्रयत्न करसाल? मला तर म्हणायचंय सगळ्यांना, गावच नाही, तालुका, जिल्हा, सगळ्यांना माहिती व्हावं की ही ऊर्जा तुम्ही घ्या, शिका, करा. खूप छान आहे, पुण्याचं काम आहे मॅडम हे.
आणि आपल्या प्रापंचिक जीवनात प्रत्येकालाच असतं, टेन्शन असतं, सुख असतं, दुःख असतं. पण ही ऊर्जा तुम्हाला प्रत्येक क्षणात मदत करणार अशी ही ऊर्जा आहे. त्यामुळे तुम्ही मेडिटेशन करून आपल्या शरीराचं पण तुम्ही व्यवस्थित होऊ शकतं शरीर, आणि मनाचं मानसिक संतुलन सुद्धा छान राहू शकतं. त्यासाठी आर्थिक 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 बाबतीत सुद्धा खूप छान आहे. आर्थिक बाबतीत सुद्धा छान आहे. जसं आपल्याला पाहिजे तसं मिळू शकतं आहे पूर्ण. ना. यस. तर मग आपल्या आयुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही ऊर्जा कामी पडते असं म्हणूया. आहे ना? सर्वांगीण विकास होतो. हो. खूप छान. सीमाताई, नक्कीच तुमच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवणार. तुम्ही माध्यम होणार अनेकांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणायला. हो, आणि नक्की. मला असं कळते आहे अगोदरचे येणारे मेसेज आणि आता मेसेजच नसतो. म्हणजे काय, तर आता माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी समर्थ आहे. ओके. हो. कोणी विसरलं नाहीये मॅडमला, मला पूर्ण माहिती असते. पण एका लेवल नंतर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करू शकता, ही क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होते. आणि मग तुम्ही मला विचारत नाही प्रश्न किंवा प्रॉब्लेम आला तर सांगत नाही, तर तुम्ही तुमच्या ऊर्जेचा वापर करून बघता. आणि आता ती तुम्ही केलेली सुरुवात, ती मला जास्त चांगली वाटते आहे. आणि आताची तुमची एनर्जी, हे अजूनही मेडिटेशन आपल्याला सुरू ठेवायचं आहे, मेडिटेशन नाही थांबवायचं. ओके, मेडिटेशन सुरू ठेवूया. आणि बिलकुल अजून 6 महिन्यामध्ये बघा आपण आहे त्यापेक्षा आणखी कुठे 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 असणार. ओके. येस, आपल्या ज्या प्रत्येकाची एक स्वतंत्र ओळख, स्वतंत्र सगळ्या गोष्टी तयार झालेल्या असतील. तुम्ही ज्यावेळी आम्हाला म्हणला की तुमची ऊर्जा चालते, त्यावेळेस खरा रिझल्ट मला वाटायला लागला की खरंच माझी ऊर्जा चालते आणि मी चालवायला पण शिकली मॅडम. त्यामुळे छान वाटतं खूप, की आपण काहीतरी म्हणजे असं काम करतोय की आपण डॉक्टरच आहोत असं काय काय असं. कारण कुठलंही संकट, गाडी बंद पडण्यापासून ते अक्षरशः मोटर सुद्धा आमची बंद पडायची पहिली, म्हणजे मोटर, पाण्याची मोटर, विहिरीतली मोटर, बोरची मोटर. पण आता कसलीच तक्रार नाही. त्यामुळे मिस्टरांना सुद्धा ह्याचा आनंद वाटतोय, खूप आनंद वाटतोय. ऊर्जा छान काम करते, एवढं पण मी सांगेन. मस्त. कारण प्रत्येक वेळी आर्थिक परिस्थितीमध्ये पैसा टिकत नव्हता. ह्याच्या अगोदर पैसा अजिबात टिकत नव्हता. पैसा आला की ह्या मार्गे निघून जायचा. कुठं पेशंट आजारी पडणं, कुठं मोटर बिघडणं, कुठं शेतीतलंच काहीतरी आपल्या वाहनांची मोडतोड होणं. पण ज्या वेळेपासून मी रेकीत आलेली आहे तेव्हापासून आमची आर्थिक परिस्थिती पण छान राहिली, स्थिर राहिली. छोटे मोठे नुकसान हे होतच असतं प्रत्येक वेळी, पण मला जाणवलंच नाही मॅडम, 2-3 महिन्यात ह्या काहीच जाणवलं नाही की असं होऊ शकतं. टिकायला लागलं, पैसे टिकायला लागले. छान. मस्त. आणि एवढा फायदा होत असताना आपण का मागे सरकायचं. मी म्हणेन, मी शिकलेले सर्वांनी शिका, सगळ्यांनी ह्याचं ज्ञान घ्या आणि आपलं भलं होईल असं हे माध्यम आहे ब्रह्मांडाचे. तुम्ही सुद्धा, तुम्ही तरी खूप छान शिकवता मॅडम, खूप धन्यवाद. मग मी शिकवते छान. त्या ब्रह्मांडाने ती एनर्जी दिली आहे मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मला निवडलं आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर मला माझी ड्युटी त्या ब्रह्मांडाच्या साक्षीने पूर्ण करायची आहे. मी जेथे कुठे कमी पडेल तिथे तुम्ही आहातच सांगायला. आहे ना, ते ब्रह्मांड आहेच मला टोचणी द्यायला, चल उठ. आहे की नाही. तर खरंच आहे, ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत, तेवढाच आनंद आहे. आणि का बरं आर्थिकता राहते टिकून, तर आपले चक्र बॅलन्स झाले, आपले निर्णय प्रॉपर यायला लागले. जे निर्णय घ्यायला हवे तेच निर्णय होत आहेत. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण सकारात्मकता निर्माण करायला लागलो आहे. आपल्या विचारांचा परिणाम चांगला व्हायला लागला, कारण आपण चांगले विचार करायला लागलो आहे. असंच होत आहे आपल्यासोबत. आहे ना. खूप छान. श्रुती, काय पर्पज आहे माझं श्रुती फॅशन इन्स्टिट्यूट केव्हापर्यंत ओपन होणार मला सांगा. मी तर 6 महिने विचार केलाय, तर बघूया की कधी पण 6 महिन्याचं मी हो सांगितलं त्यानंतर मी जाएगा. हो. म्हणा एक वेळ हो जाएगा. मी 6 महिन्यामध्ये मी माझं स्वतःचं इन्स्टिट्यूट ओपन करणार. येस. आहे ना, खूप छान होणार आहे. काही काळजी करू नका आणि खूप छान प्रकारे होणार आहे. अगदी सगळ्यांचं, तुमचं दोघींचं सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद, खूप धन्यवाद, थँक्यू.
मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे तुम्ही सगळेजण पिलर्स आहात. तुम्ही आहात. मी एखाद्या वेळेस नसली तरीही माझे ग्रँडमास्टर आहेत एखादं सेशन घ्यायला, याचा मला पूर्ण विश्वास असतो. हो मॅडम. आणि तुम्ही आम्हाला शिकवलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू श्रुती, थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. ओके. तुम्ही परिपक्व केला आम्हाला, पूर्ण परिपूर्णता मिळाली तुमच्यामुळे आम्हाला. खूप छान. अक्षरशः मॅडम, ह्या जीवनाच्या जीवनाचे मध्ये इन्व्हेस्ट केलेलं हे ब्रह्मांडीय ऊर्जा आहे आपण जीवनामध्ये. हे मानवी जीवनाचं एक आकार वळण सगळंच आहे त्यात. इतकं आपण विमा पॉलिसी वगैरे करतो, पण हे जे आहे ऊर्जा, ते पूर्ण जीवनाची आहे. त्यामुळे हे सर्वांनी शिकावं असं मला मनापासून वाटते. आणि तुमच्याकडे तरी एकदम परिपक्व होऊन जाते. एवढं आणि मात्र आहे. तुम्ही हा शब्द वापरला इन्व्हेस्ट, सीमा, ते खरंच आहे. इन्व्हेस्टमेंट आहे स्वतःवरची. आपण स्वतःच्यावर इन्व्हेस्ट करूया, तेव्हा तेव्हा छान येईल. आता तुम्ही शेतकरी आहे, अगोदर जमिनीत टाकावं लागतं, आपोआप उगवतं. हो ना? अच्छा सीमा ताई, ते तुम्ही छान एकदम ब्युटी ब्युटी दिसायला लागले हा. नाहीतर मग लागली. सर माझं कौतुक राहिलं करायचं. मी हा मॅडम, तशी रिव्हर्स जर्नी तुम्हीच करून घेतली आमच्याकडून. पण बदल जाणवतो. हो, खूप जाणवतो. पूर्ण पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये असली की बदल जाणवतो. हे तुम्हीच आम्हाला शिकवलेलं आहे. आपण निगेटिव्ह राहायचं नाही. नाही. बोलताना पण पॉझिटिव्ह, वागताना पण पॉझिटिव्ह, सगळंच पॉझिटिव्ह. खूप छान. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू दोघींना सुद्धा. आत्मा नमस्ते.